सिस्टमिक स्टॅकवर तुमचे स्वागत आहे. माझं नाव आसावरी बापट आहे. सिस्टम इंजिनिअरिंग सिरीजचा हा 23वा भाग आहे आणि आज आपण लीडर इलेक्शन या विषयावर अशा प्रकारे चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सिस्टम इंजिनिअरिंग इंटरव्ह्यूसाठी चांगली तयारी करता येईल. तर एखादा क्लस्टर एका सिंगल कोऑर्डिनेटरची निवड कशी करतो हे समजून घेणे डेटाचा गोंधळ आणि स्प्लिट ब्रेनसारख्या समस्या टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा गोष्टी बिघडतात तेव्हा डेटा कन्सिस्टन्सी आणि सिरियलायझेबल राईट्स टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही राफ्ट किंवा पॅक्सॉसची मेकॅनिक्स किती चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता यावरून तुमच्या ज्ञानाची खोली दिसून येते. सुरुवातीला आपण त्या टेक्निकल गोंधळाबद्दल बोलूया, जो तेव्हा निर्माण होतो जेव्हा एखाद्या डिस्ट्रीब्युटेड क्लस्टरमध्ये एक ठराविक व्हॉइस किंवा मार्गदर्शक नसतो. इथूनच आपल्याला हे समजेल की राईट सिरियलाइज करण्यासाठी आणि डेटाचा इतिहास प्रेडिक्टेबल ठेवण्यासाठी कोऑर्डिनेटर असणं का गरजेचं आहे. यानंतर आपण लीडर इलेक्शनच्या मुख्य प्रोसेसकडे वळू, जिथे आपण एका नोडला ऑथॉरिटेटिव्ह सोर्स ऑफ ट्रूथ म्हणून घोषित करतो. आपण डिस्ट्रीब्युटेड शेड्यूलिंग आणि मेटाडेटा मॅनेजमेंट ही दोन महत्त्वाची उदाहरणे पाहणार आहोत, जेणेकरून हे लक्षात येईल की एक लीडर कामाची डुप्लिकेशन कशी थांबवतो आणि सिस्टममधील डेटा व्ह्यू कसा कन्सिस्टंट ठेवतो. मग आपण या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या विषयांकडे वळू, राफ्ट आणि पॅक्सोस. हे अल्गोरिदम्स कन्सेन्ससचा कणा आहेत आणि ते वोट्स किंवा प्रपोजल्स कसे हाताळतात हे समजून घेणं कोणत्याही सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूसाठी खूप महत्त्वाचं आहे. एकदा लीडर ठरला की हार्टबीट्स आणि फेलोवर मेकॅनिझम कशा प्रकारे काम करतात ते आपण पाहू, जेणेकरून जर तो लीडर क्रॅश झाला तर पुढची ट्रान्झिशन नीट हाताळता येईल. स्प्लिट ब्रेनसारखी भयानक परिस्थिती टाळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे कोरममुळे एका वेळी फक्त एकच लीडर कसा कार्यरत राहू शकतो याचा आपण अभ्यास करू. शेवटी हे सर्व घटक एकत्र येऊन एक संपूर्ण कन्सेन्सस सिस्टम कशी तयार करतात, ज्यामुळे तुमची आर्किटेक्चर रेझिलियंट आणि सिंक्रोनाइज्ड राहते हे तुम्हाला पूर्णपणे समजेल. तुम्ही 5 नोड्सचा क्लस्टर वापरून एक हाय स्केल ॲप्लिकेशन तयार केले असं समजा. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, पण अचानक 2 वेगळे नोड्स एकाच वेळी एकच क्लीनअप टास्क रन करायचं ठरवतात. आता होतं असं की ते दोन्ही एकाच वेळी तुमच्या डेटाबेसमधल्या एकाच रोला अपडेट करायचा प्रयत्न करतात किंवा त्याहून वाईट म्हणजे S3 मधून एकच फाईल डिलीट करायचा प्रयत्न करतात. ही एक क्लासिक रेस कंडिशन आहे, पण ती आता पूर्ण क्लस्टरच्या लेवलवर घडतीये. लीडरशिवाय तुमची सिस्टम म्हणजे अशा लोकांचा ग्रुप आहे जे एकच कार चालवण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येकाच्या हातात स्वतःचं वेगळं स्टिअरिंग व्हील आहे. हा सगळा नुसता गोंधळ आहे. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की टास्क शेड्यूलर स्केल कसं करायचं. जर तुमचं उत्तर फक्त जास्त नोड्स रन करा असं असेल तर इंटरव्ह्यूवर तुम्ही ही नेमकी समस्या कधी ओळखता याचीच वाट पाहत असतो. तुम्हाला अशी काहीतरी सोय हवी आहे ज्यामुळे हे खात्रीशीर होईल की काही महत्त्वाच्या ऑपरेशनसाठी फक्त एकच नोड बॉस असेल. इथे मुख्य अट रिलायबिलिटी ही आहे. जर तो बॉस नोड बंद पडला तर पूर्ण सिस्टीम थांबता कामा नये. मानवी हस्तक्षेपाशिवाय नवीन लीडर निवडण्यासाठी तुमच्याकडे एक डायनॅमिक पद्धत असायला हवी. हेच ते रिअल वर्ल्ड इंजिनिअरिंग चॅलेंज आहे जे आपण इथे सोडवतोय. पुन्हा एकदा त्या 5 नोड क्लस्टरचा विचार करा. जर प्रत्येक नोडला वाटलं की तोच बॉस आहे आणि प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने टास्क शेड्यूल करायला किंवा ग्लोबल काउंटर्स अपडेट करायला सुरुवात केली तर सगळा आनंदी आनंद होईल, म्हणजेच गोंधळ उडेल. यालाच आपण कोऑर्डिनेशनचा अभाव म्हणतो आणि याचा परिणाम म्हणजे डेटा करप्शन किंवा इनकन्सिस्टंट स्टेट. सिस्टममध्ये सुसूत्रता राखण्यासाठी क्लस्टरमधील एका नोडने कोऑर्डिनेटर म्हणून काम करणं गरजेचं असतं, जो ठराविक ऑपरेशन्ससाठी सिंगल सोर्स ऑफ ट्रूथ असेल. आता हे महत्त्वाचं का आहे? कारण यामुळे आर्किटेक्चर खूप सोपं होतं. प्रत्येक छोट्या अपडेटसाठी प्रत्येक नोडने इतर सर्वांशी चर्चा करून एकमत कन्सेन्सस मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जे अत्यंत संथ आणि गुंतागुंतीचं असतं ते फक्त लीडरशी बोलतात. पण यात एक मेख आहे. तो लीडर सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर असतो. जर तो क्रॅश झाला आणि तुमच्याकडे इलेक्शन मेकॅनिझम नसेल तर सगळं काम ठप्प होईल. इंटरव्ह्यूमध्ये मुलं अनेकदा एक चूक करतात. त्यांना हे लक्षात राहत नाही की लीडरमुळे कन्सिस्टन्सीचा प्रश्न सुटत असला तरी तिथे एक बॉटलनेक तयार होतो. तुम्हाला इलेक्शनची प्रोसेस इतकी फास्ट डिझाईन करावी लागेल की लीडर बदलताना येणारा डाऊनटाईम सिस्टमच्या इतर भागांना जाणवणारही नाही. लीडर इलेक्शन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अशी एक फॉर्मल प्रोसेस आहे जिथे डिस्ट्रीब्युटेड नोड्सचा ग्रुप मिळून एका सिंगल मास्टर किंवा लीडरवर शिक्कामोर्तब करतो. हा नोड मग क्लस्टरच्या स्टेटसाठी एक ऑथॉरिटेटिव्ह व्हॉइस बनतो. याद्वारेच आपण स्वतंत्रपणे काम करणाऱ्या नोड्सना एकत्र आणून एक युनिफाईड सिस्टम तयार करतो. इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की यामुळे निर्णय घेण्यासाठी एक स्पष्ट
हायरार्की तयार होते, जी डेटाबेसवर राईट ऑपरेशन्स करण्यासारख्या कामांसाठी प्युअर पीअर टू पीअर मॉडेलपेक्षा कितीतरी जास्त एफिशियंट असते. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला या गोष्टीवर भर द्यावा लागेल की हे लीडरशिप पद तात्पुरतं असतं. तो नोड तोपर्यंतच लीडर असतो जोपर्यंत तो फेल होत नाही किंवा नेटवर्क पार्टिशन येत नाही. यामध्ये झॉम्बी लीडर हा एक मोठा फेल्युअर मोड आहे, ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे असा नोड ज्याला वाटतं की तो अजूनही लीडर आहे, पण प्रत्यक्षात त्याचा ग्रुपशी संपर्क तुटलेला असतो. जर त्याने अशा परिस्थितीत कमांड्स देणं सुरूच ठेवलं तर सिस्टीममध्ये मोठे इनकन्सिस्टन्सी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणूनच आपण टर्म्स किंवा इपॉक्स सारख्या कन्सेप्ट्स वापरतो, जेणेकरून जुना लीडर नवीन लीडरच्या निर्णयांना ओव्हरराईड करू शकणार नाही. याचा मुख्य उद्देश हाच आहे की कोणत्याही एका क्षणी सिस्टीममध्ये फक्त एकच व्हॅलिड ऑथॉरिटी असावी. डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्स एखाद्या सिंगल कोहेसिव्ह युनिटसारख्या का वाटतात? तर त्यामागचं खरं गुपित म्हणजे कोऑर्डिनेशन. याचं मुख्य काम म्हणजे राईट्सना सिरियलाइज करणं आणि एकाच कामाची पुनरावृत्ती टाळणं. समजा 2 नोड्सनी एकाच वेळी एकच रेकॉर्ड अपडेट करण्याचा प्रयत्न केला तर लीडर ठरवतो की कोणाला आधी संधी द्यायची. यामुळे इव्हेंट्सची एक प्रिडिक्टेबल आणि लिनियर हिस्ट्री तयार व्हायला मदत होते. जर हे कोऑर्डिनेशन नसेल तर तुम्हाला प्रत्येक छोट्या ऑपरेशनसाठी ऑल टू ऑल कन्सेन्सस वापरावा लागेल, जो खूप हेवी असतो. हे मॉडेल स्केल होऊ शकत नाही कारण ते प्रचंड स्लो असतं. लीडर निवडून आपण ही सर्व जबाबदारी एका ठिकाणी एकवटतो. पण इथे एक मोठी तडजोड किंवा ट्रेड ऑफ सुद्धा आहे. तो लीडर संपूर्ण क्लस्टरच्या थ्रूपुटसाठी एक प्रायमरी बॉटलनेक बनतो. जर तुम्ही सिस्टीम डिझाईनच्या इंटरव्ह्यूला बसला असाल तर हे नक्की सांगा की कोऑर्डिनेशनमुळे कन्सिस्टन्सीचा प्रश्न सुटतो खरा, पण त्यामुळे तुम्ही प्रति सेकंड किती राईट्स हँडल करू शकता यावर मर्यादा येतात. यात एक कॉमन फेलियर मोड असा आहे की जेव्हा लीडरवर कोऑर्डिनेशनचा ओव्हरहेड खूप वाढतो तेव्हा त्याचे हार्टबीट्स लॅग होऊ लागतात. यामुळे क्लस्टरला असं वाटतं की लीडर डाऊन झालाय आणि मग विनाकारण एक महागडी इलेक्शन प्रोसेस सुरू होते. हा कोऑर्डिनेशन लोड नीट बॅलन्स करणं यातच एका स्टेबल सिस्टम आणि सतत लीडर बदलणाऱ्या म्हणजे फ्लॅपिंग सिस्टममधला फरक दडलेला असतो. चला एक प्रॅक्टिकल उदाहरण पाहूया. समजा आपल्याकडे वर्कर्सचा एक क्लस्टर आहे ज्यांना दररोज एक हेवी रिपोर्ट जनरेट करायचा आहे. जर तुमच्याकडे 5 वर्कर्स असतील आणि त्यांच्यात कोणीही लीडर नसेल तर रात्रीचे 12 वाजताच हे 5ही वर्कर्स एकाच वेळी तो रिपोर्ट रन करण्याचा प्रयत्न करतील. यामुळे तुमच्या डेटाबेसवर विनाकारण 5 पट जास्त लोड येईल आणि कदाचित 5 एकसारखीच रिपोर्ट्स तयार होतील. ही संसाधनांची म्हणजेच रिसोर्सेसची नासाडी आहे आणि तुमच्या डेटा इंटिग्रिटीसाठी हे धोकादायक ठरू शकतं. अशा वेळी एका नोडला शेड्यूलर म्हणून निवडून तुम्ही ही सुनिश्चित करू शकता की ते काम फक्त एकदाच होईल. फक्त लीडरलाच ते टास्क सुरू करण्याचा अधिकार असेल. इंटरव्ह्यूमध्ये रिसोर्स एफिशियन्सीबद्दलची तुमची समज दाखवण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे. पण यातली दुसरी बाजूही लक्षात घ्या. जर टास्क सुरू व्हायच्या अगदी आधीच लीडर फेल झाला आणि नवीन लीडर निवडायला खूप वेळ लागला तर कदाचित तो रिपोर्ट रनच होणार नाही. त्यामुळे तुम्हाला सिस्टीम अशी बनवावी लागेल की नवीन लीडर जुन्या लीडरने जिथे काम सोडलं होतं तिथूनच ते पुढे सुरू करू शकेल. यासाठी सहसा नोड्समध्ये शेअर केलेली एखादी पर्सिस्टंट स्टेट लागते किंवा झूकीपरसारख्या हायली अवेलेबल स्टोअरमध्ये ती माहिती साठवावी लागते. काफका किंवा HDFS सारख्या सिस्टम्सचा विचार करा. या सिस्टम्स प्रचंड प्रमाणात डेटा हाताळतात, पण तो डेटा नेमका कुठे आहे याचा हिशोब कोणाला तरी ठेवावाच लागतो. यालाच मेटाडेटा मॅनेजमेंट म्हणतात. यामध्ये एक लीडर नोड असतो, ज्याला सहसा कंट्रोलर किंवा नेम नोड म्हटले जाते. हा नोड पार्टिशन्स मॅनेज करतो आणि इतर सर्व नोड्सच्या हेल्थवर लक्ष ठेवतो. यामुळे क्लस्टरमधील प्रत्येक क्लायंटला डेटाचा एकसारखा आणि कन्सिस्टंट व्ह्यू मिळतो याची खात्री होते. जर प्रत्येक नोडने स्वतःचा मेटाडेटा व्ह्यू स्वतःच मॅनेज करायचा प्रयत्न केला तर नोड्स एकमेकांशी सिंकमध्ये राहणार नाहीत आणि संपूर्ण सिस्टम कोलमडून पडेल. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की यामुळे डेटा मूव्हमेंट आणि कंट्रोल लॉजिक एकमेकांपासून वेगळे डिकपल होतात. पण यातली अडचण म्हणजे खुद्द मेटाडेटा लीडर हाच बॉटलनेक ठरू शकतो. जर हा लीडर अपडेट्सचा वेग झेलू शकला नाही तर संपूर्ण क्लस्टर स्लो होतो. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकते की जर अचानक नवीन पार्टिशन्सचा मोठा लोड आला तर तुम्ही तो कसा हाताळाल. जर तुमचा मेटाडेटा लीडरच बॉटलनेक असेल तर सिस्टम स्केल होऊ शकणार नाही. यातला एक गंभीर फेल्युअर मोड म्हणजे जर मेटाडेटा लीडरचे स्टोरेज करप्ट झाले किंवा नेटवर्क लॅग झाले तर चुकीचा किंवा जुना मेटाडेटा सर्व्ह केला जातो. परिणामी क्लायंट अशा नोड्सवरून डेटा रीड करण्याचा प्रयत्न करतात जिथे तो डेटा आता अस्तित्वाच नाही. जेव्हा आपण लीडर निवडण्याच्या प्रत्यक्ष पद्धतीबद्दल बोलतो तेव्हा राफ्ट हे नाव सगळ्यात आधी येतं, कारण ते मुळात समजायला सोपं असावं याच उद्देशाने डिझाईन केलं गेलंय.
यामध्ये टर्म्स आणि हार्टबीट्स नावाची सिस्टम वापरली जाते. जर एखाद्या नोडला लीडरकडून काही काळ काहीच निरोप मिळाला नाही, तर तो स्वतःला कॅन्डिडेट म्हणून घोषित करतो आणि इतर नोड्सकडे मतं मागतो. जर त्याला बहुमत मिळालं तर तो नवीन लीडर बनतो. ही एक अतिशय लोकशाहीवादी आणि टप्प्याटप्प्याने चालणारी प्रक्रिया आहे. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की सहमतीवर किंवा कन्सेन्ससवर पोहोचण्यासाठी ही एक स्पष्ट आणि सिद्ध झालेली पद्धत आहे. इंटरव्ह्यूमध्ये सांगताना तुम्ही याला मेजॉरिटी विन सिस्टम असं म्हणू शकता. पण यात एक अडचण येऊ शकते, ती म्हणजे स्प्लिट वोट्स. जर एकाच वेळी अनेक नोड्स कॅन्डिडेट बनले तर मतं विभागली जाऊ शकतात आणि कोणालाच बहुमत मिळत नाही. अशा वेळी जोपर्यंत टाइमआउट होऊन पुढची राऊंड सुरू होत नाही, तोपर्यंत क्लस्टर तसाच पडून राहतो. राफ्ट यावर रँडमाइज्ड इलेक्शन टाइमआउट्स वापरून तोडगा काढतं. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक नोड पुन्हा लीडर बनण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी वेगवेगळ्या वेळेसाठी थांबतो. यामुळे होतं असं की सहसा एक नोड इतरांच्या आधी जागा होतो आणि बाकीचे प्रयत्न सुरू करण्यापूर्वीच निवडणूक जिंकतो, ज्यामुळे ही प्रोसेस एकदम स्मूथ आणि फास्ट होते. राफ्ट येण्यापूर्वी आपल्याकडे पॅक्सॉस होतं. हे सर्व कन्सेन्सस अल्गोरिथम्सचं एक मॅथमॅटिकली स्ट्रॉंग असं पूर्वज मानलं जातं. हे प्रामुख्याने प्रपोजर्स, ॲक्सेप्टर्स आणि लर्नर्स अशा रोल्सवर आधारित आहे. राफ्ट समजायला सोपं असलं तरी गुगलच्या चबीसारख्या सुरुवातीच्या अनेक मोठ्या सिस्टीम्स पॅक्सॉसवरच उभ्या होत्या. मेसेजेस हरवले, उशिरा मिळाले किंवा त्यांचा क्रम पूर्णपणे बदलला तरीही नेटवर्कमध्ये एकमत कसं घडवून आणायचं यासाठी हे डिझाईन केलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अचूकतेसाठी याला गोल्ड स्टँडर्ड मानलं जातं. पण याचा तोटा म्हणजे याची प्रचंड गुंतागुंत. पॅक्सॉसची अंमलबजावणी अचूकपणे करणं अत्यंत कठीण काम आहे आणि सुरुवातीच्या अनेक व्हर्जन्समध्ये असे काही बारीक बग्स होते जे फक्त नेटवर्कच्या दुर्मिळ परिस्थितीतच समोर यायचे. इंटरव्ह्यूमध्ये पॅक्सॉसचा उल्लेख करणं हे दाखवतं की तुम्हाला या विषयाचा इतिहास आणि सखोल थिअरी माहीत आहे. पण त्याचसोबत हेही मान्य करायला हवं की आजकालच्या टीम्स राफ्ट किंवा त्याच्या इतर प्रकारांना जास्त पसंती देतात, कारण ते मेंटेन करायला आणि डिबग करायला सोपे असतात. पॅक्सॉस इम्प्लिमेंट करताना येणारा एक मोठा अडथळा म्हणजे लाईव्ह लॉक, जिथे दोन प्रपोजर्स एकमेकांना सतत ओव्हरलॅप करत राहतात, ज्यामुळे सिस्टीम कधीच अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही आणि संपूर्ण क्लस्टर अनिश्चित काळासाठी ठप्प होऊ शकतं. निवडून येणं ही तर फक्त अर्धी लढाई आहे. खरा कस तर तेव्हा लागतो जेव्हा लीडरला आपण अजूनही नेतृत्व करण्यास सक्षम आहोत हे सिद्ध करावं लागतं. इथेच हार्टबीट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. हे छोटे ठराविक अंतराने पाठवले जाणारे मेसेजेस असतात जे लीडर आपल्या सर्व फॉलोअर्सना पाठवत असतो. सोप्या भाषेत सांगायचा तर लीडर म्हणतोय की मी अजूनही इथेच आहे आणि मीच अजून बॉस आहे. हा सततचा पल्सच क्लस्टरला स्थिर ठेवतो. जर फॉलोअर्सना एका ठराविक टाइमआउट पिरियडपर्यंत हे हार्टबीट्स मिळाले नाहीत तर ते असा समज करून घेतात की लीडर क्रॅश झालाय किंवा नेटवर्कपासून वेगळा झालाय आणि ते लगेच नवीन निवडणूक प्रक्रिया सुरू करतात. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे फॉल्ट डिटेक्शनसाठी हे आपलं मुख्य साधन आहे. पण टाइमआउटचा कालावधी ठरवताना एक बारीक समतोल साधावा लागतो. जर टाइमआउट खूपच कमी असेल तर नेटवर्कमध्ये थोडा जरी अडथळा आला तरी सिस्टीमला वाटू शकतं की लीडर गेलाय, ज्यामुळे विनाकारण निवडणुका होतील आणि सिस्टीममध्ये व्यत्यय येईल. याउलट जर हा वेळ खूप जास्त असेल तर लीडर गेल्याचे लक्षात येईपर्यंत सिस्टीम बराच वेळ रिकामी बसून राहील. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला अवेलेबिलिटी आणि स्टेबिलिटी यांच्यातील या ट्रेड ऑफबद्दल नक्कीच बोलावं लागेल. डिस्ट्रीब्युटेड इंजिनिअरिंगमधलं हे क्लासिक ट्यूनिंग चॅलेंज आहे, जिथे आपण नेटवर्क जिटरनुसार गोष्टी ॲडजस्ट करत असतो. जेव्हा तो लीडर अखेर फेल होतो आणि डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्समध्ये तो कधी ना कधी फेल होणारच, तेव्हा सिस्टम फेल ओव्हर फेजमध्ये प्रवेश करते. हा असं ट्रान्झिशन कार आहे जिथे क्लस्टरला लीडर गेल्याचं समजतं आणि एका नवीन कॅन्डिडेटला लीडर म्हणून प्रमोट केलं जातं. आपलं ध्येय हे असतं की कोणताही डेटा न गमावता किंवा आपण इतक्या कष्टाने बनवलेले कन्सिस्टन्सीचे नियम न मोडता हे काम पूर्ण व्हावं. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जितक्या वेगाने आणि खात्रीशीरपणे फेलओव्हर करू शकाल तितका तुमचा अपटाईम किंवा अवेलेबिलिटी जास्त असेल. इंटरव्ह्यूमध्ये याच ठिकाणी तुम्ही रिकव्हरी टाईम ऑब्जेक्टिव्ह किंवा RTOबद्दल बोलू शकता. फेलओव्हर दरम्यान एक मोठी अडचण अशी येऊ शकते की नवीन लीडर जुन्या लीडरच्या स्टेटशी पूर्णपणे अपडेटेड नसतो. जर त्याने जुने लॉग सिंक करण्यापूर्वीच नवीन कमांड्स घ्यायला सुरुवात केली तर तुमच्या डेटा हिस्ट्रीमध्ये गॅप तयार होईल. म्हणूनच राफ्टसारखे प्रोटोकॉल्स हे सुनिश्चित करतात की फक्त असाच नोड इलेक्शन जिंकू शकतो ज्याचा लॉग पुरेसा अप टू डेट आहे. इथे आपण इलेक्शनसाठी थोडा जास्त वेळ देतो, पण त्या बदल्यात आपल्याला ही गॅरंटी मिळते की नवीन लीडर चुकून सिस्टीमला जुन्या स्टेटवर नेणार नाही.
लीडर इलेक्शनमध्ये सगळ्यात भयानक परिस्थिती म्हणजे स्प्लिट ब्रेन. जेव्हा नेटवर्क पार्टिशनमुळे क्लस्टरचे 2 भाग होतात आणि दोन्ही बाजूंना असं वाटतं की दुसऱ्या बाजूचा लीडर आता ॲक्टिव्ह नाहीये, तेव्हा हे घडतं. जर दोन्ही बाजूंनी आपापला स्वतंत्र लीडर निवडला तर एकाच डेटावर मालकी सांगणारे 2 बॉसेस तयार होतात. मग दोन्ही बाजू राईट ऑपरेशन स्वीकारू लागतात आणि तुमच्या डेटाचे 2 वेगवेगळे, एकमेकांशी विसंगत असे इतिहास तयार होतात. हे निस्तरणं म्हणजे एक मोठं दुःस्वप्नच असतं. हे टाळण्यासाठी आपण कोरम्स वापरतो. लीडर म्हणून काम करण्यासाठी त्या नोडला संपूर्ण क्लस्टरच्या स्पष्ट बहुमताचा म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त नोड्सचा पाठिंबा असणं अनिवार्य असतं. कोणत्याही पार्टिशनमध्ये एकावेळी एकच बहुमत असू शकत असल्यामुळे लीडरसुद्धा एकच असू शकतो. इंटरव्ह्यूच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा परिस्थितीत तुम्ही अवेलेबिलिटीपेक्षा कन्सिस्टन्सीला जास्त महत्त्व देता. कोरम सिस्टमचा एक तोटा असा आहे की जर तुम्ही खूप जास्त नोड्स गमावले, समजा 5 पैकी 3 नोड्स डाऊन झाले, तर उरलेले 2 नोड्स बहुमत सिद्ध करू शकत नाहीत. ते नोड्स सुस्थितीत असूनही लीडर निवडू शकत नाहीत, ज्यामुळे सिस्टम फक्त रीड ओन्ली मोडमध्ये जाते किंवा पूर्णपणे ऑफलाईन होते. गॅरंटीड कन्सिस्टन्सीसाठी आपल्याला ही किंमत मोजावीच लागते. हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की लीडर इलेक्शन ही काही फक्त एक वेगळी युक्ती नाहीये, तर ती एका मोठ्या कन्सेन्सस सिस्टमचा मुख्य भाग आहे. या सिस्टम्स अशा प्रकारे डिझाईन केल्या जातात की एखादा नोड फेल झालं किंवा नेटवर्कमध्ये काही अडथळे आले, तरी प्रत्येक सुस्थितीत असलेल्या नोडला शेवटी एकाच व्हॅल्यूवर किंवा घटनांच्या एका विशिष्ट क्रमावर सहमत होता येईल. ही सहमतीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि कार्यक्षम करण्यासाठी आपण लीडर इलेक्शन हे माध्यम म्हणून वापरतो. त्याशिवाय डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंगमध्ये सहमती मिळवणं हे गणिताच्या दृष्टीने एक मोठं आव्हान होऊन बसेल. इंटरव्ह्यूमध्ये बोलताना तुम्ही लीडर इलेक्शनला कन्सेन्सससाठीचा एक ऑप्टिमायझेशन म्हणून मांडलं पाहिजे. यामुळे आपल्याला ठराविक काळासाठी एक सिंगल प्रपोजर मिळतो, ज्यामुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी अनेक नोड्समध्ये होणाऱ्या वाटाघाटींचा वेळ आणि खर्च वाचतो. संपूर्ण कन्सेन्सस सिस्टममध्ये बिघाड होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे असे स्लो नोड्स, जे पूर्णपणे बंद तर नसतात, पण ते इतके मागे पडलेले असतात की त्यांच्यामुळे संपूर्ण क्लस्टरचा परफॉर्मन्स खालावतो. लीडरला सहसा कोणत्याही राईट ऑपरेशनसाठी बहुसंख्य फॉलोअर्सच्या प्रतिसादाची वाट पाहावी लागते. त्यामुळे 1 किंवा 2 स्लो फॉलोअरसुद्धा संपूर्ण सिस्टमच्या लॅटेन्सीमध्ये मोठी अडचण निर्माण करू शकतात. तर आपण आता सविस्तर पाहिलंय की डिस्ट्रीब्युटेड क्लस्टरला गोंधळापासून वाचवण्यासाठी लीडर इलेक्शन हा घटक किती महत्त्वाचा आहे. यातली सर्वात मोठी गोष्ट ही आहे की जेव्हा एकच ऑथॉरिटेटिव्ह व्हॉइस असतो तेव्हा डबल शेड्यूलिंग टाळता येतं आणि तुमचा मेटाडेटा कन्सिस्टंट राहतो. डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हे हायलाईट करावं लागेल की हे फक्त एखादा बॉस निवडण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर हे कन्सेन्ससबद्दल आहे. आपण राफ्टचे टर्म्स आणि हार्टबीट्स आणि पॅक्सोसचा भक्कम पाया यातील फरक पाहिला. आपण हे सुद्धा कव्हर केलं की हे हार्टबीट्स एखाद्या लाईफ सपोर्ट सिस्टमसारखे कसे काम करतात. जर ते थांबले तर क्लस्टर लगेच फेलओव्हर ट्रिगर करतं, जेणेकरून काम सुरू राहील. कन्सेन्सस अल्गोरिदम्स, हेल्थ मॉनिटरिंग आणि स्प्लिट ब्रेन प्रिव्हेन्शन या 3 गोष्टींवर पकड मिळवून तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकता की नेटवर्कमध्ये कितीही अडथळे आले तरी सिंगल सोर्स ऑफ ट्रूथ कसा टिकवून ठेवायचं. अशा प्रकारे तुम्ही एक प्रेडिक्टेबल आणि रेझिलियंट सिस्टम उभी करू शकता, बरोबर? तर अशा प्रकारे लीडर इलेक्शनचा हा विषय इथे संपतोय. आता क्लस्टरला व्यवस्थित चालवण्यासाठी हार्टबीट्स आणि कोरम्स कसे काम करतात हे समजावून सांगण्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार आहात. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये असता तेव्हा तुमच्या डिझाईन चॉईसेसच्या ट्रेड ऑफ्सवर जास्त लक्ष द्या. उदाहरणार्थ सिस्टम स्टॅबिलिटी आणि फास्ट फेलओव्हर यांच्यात बॅलन्स राखण्यासाठी ठराविक टाइमआउट लेंथ का महत्त्वाची असते हे सांगणं तुमच्या ज्ञानाचा एक मोठा सिग्नल देतं. स्प्लिट ब्रेन सिनारिओ टाळण्यासाठी मेजॉरिटी कोरम का गरजेचा आहे हे तुम्हाला थांबतंय आठवून देता आलं पाहिजे. तर अशाच सखोल माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण डिस्ट्रीब्युटेड लॉकिंगबद्दल बोलणार आहोत, जिथे आपण सिच्युएशन, कोअर अंडरस्टँडिंग आणि त्याचा उद्देश यावर चर्चा करू. हॅपी सिस्टम डिझायनिंग!